तुम्हाला काय वाटतं, उद्या उद्धव साहेबांची सत्ता येणार आहे का नाही येणार आहे? नक्की ना? मग तुम्हाला काय वाटतं त्यात मला काही मिळेल? तुम्हाला आजच सांगून ठेवतो, मला काही मिळायचं नाही. मी आजच सांगतो तुम्हाला. आणि मी त्याच्याकरता लढतच नाही, त्यामुळे मला त्याचं काही दुःखच नाही. कारण ज्याची अपेक्षाच मी केली नाही ते मला मिळणार नाही, त्याचं दुःख काय मला वाटणार आहे? तुम्हाला असं वाटतं? त्यावेळेला मग अशी चर्चा होते, भास्कर जाधव जरा आक्रमक जास्तच आहे, तो रागीट आहे भयंकर. तसं नाही, जरा सगळ्यांशी संबंध चांगले ठेवणारा माणूस असायला पाहिजे, जरा गोड बोलणारा असायला पाहिजे. हा जरा थोडासा गरम डोक्याचा माणूस आहे, म्हणून ह्याला नको. म्हणजे दुसऱ्या पक्षाशी संबंध ठेवणारा म्हणजे हात मिळवणारा चोर पाहिजे. काय झालं काय? तुम्हाला आज सगळ्यांना मी सांगून टाकतो, मी जो लढतोय तो काहीतरी मिळणार आहे म्हणून लढणार नाही आणि लढत पण नाही. अरे मिळायचं असतं तर मला 2019 साली मला मंत्री करायला हवा होता का नको होता? सगळ्यात सिनियर कोण होता? मीच होतो ना. पूर्वी शरद पवार साहेबांनी मला मंत्री केलाच होता ना. इथं मला केला. मी कधीतरी माझ्या भाषणामध्ये कधीतरी याचा उल्लेख केला? सांगा जरा, एकानं कोणी पण सांगा की मला केलं नाही वगैरे असं. एकदा फक्त ज्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्या दिवशी झी 24 तासला फक्त मी एकच वाक्य बोललोय, ते मला चांगलं आठवतंय की माझा हक्क होता, मला मिळायला पाहिजे होतं आणि मिळणं माझा हक्क होता, परंतु माझ्यावर अन्याय झाला. अन्याय हा शब्द मी वापरला नाही, पण मी बोलतो. त्याच्यावर त्यांनी पुढचा प्रश्न विचारला की तुम्ही नाराज आहात काय? मी यत्किंचितही नाराज नाही, हा विषय आजपासून मी सोडून टाकला. थोडा वेळ तुमचा घेऊ ना. मी त्या दिवशी सांगितलं, त्यानंतर कधीही स्वतःचा मोठेपणा वाढवण्याकरता, काय लोक स्वतःचा मोठेपणा वाढवण्याकरता खूप वेळा बोलतात स्वतःबद्दल, कधी बोललो नाही. त्याच्यानंतर उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना हे भाजपवाले सकाळ संध्याकाळ अटॅक करत होते, त्यांच्यावर करत होते. माहिती आहे का नाही तुम्हाला? त्यावेळेला ज्यांना मंत्रीपद दिले त्यातले किती जणांनी तोंड उघडली होती हो? आज जे उद्धव साहेबांवर बोलतात त्यांनी तोंड उघडली होती? मी गप्प होतो, मला मंत्रीपद मिळालं नाही म्हणून जाऊ द्या तिकडे मोरू द्या, मला काय करायचं असं मी कधी केलं? मीच लढत होतो का नव्हतो लढत होतो? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.